गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे व्हेन डायग्रॅम. व्हेन डायग्रॅम जे आहेत ते ह्या आधीही तुम्ही कॅल्क्युलेट केले असतील, ड्रॉ केले असतील. तर आज आपण रिपीट व्हेन डायग्रॅम बघणार आहे. व्हेन डायग्रॅममध्ये जे आत्तापर्यंत आपण सेटचे जे टाईप शिकलो त्यामध्ये एम्प्टी सेट असेल, नल सेट असेल, युनिव्हर्सल सेट असेल, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट असेल, डिफरन्स ऑफ अ टू सेट्स असतील, तर ते जे आहेत ते सेटचे जे टाईप्स आहेत जे तिथं आपण जसे कॅल्क्युलेट केले तसेच ते व्हेन डायग्रॅममध्ये आपल्याला रिपीट कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो व्हेन डायग्रॅम म्हणजे काय? अ डिव्हाइस नोन ॲज व्हेन डायग्रॅम और व्हेन ल्युअर डायग्रॅम इज अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन, डायग्रॅमॅट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. द डिव्हाइस consists of rectangles and circles. A Venn diagram, a universal set U is represented by a large rectangle and each subset of U is represented the circle within circle. फॉर एक्झाम्पल आता जे काय हे थिअरीमध्ये दिलेलं आहे ते आपण प्रॅक्टिकली बघूया. प्रॅक्टिकलमध्ये काय म्हटलेलं आहे? कॅपिटल U इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5. A इज इक्वल टू 2, 3. आता हे आपल्याला व्हेन डायग्रॅममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. तर आता यामध्ये जो पहिल्यांदा युनिव्हर्सल सेट आहे तो युनिव्हर्सल सेट आपण काय करतो? एका लार्ज रेक्टँग्युलरमध्ये तो रिप्रेझेंट करतो. सो पहिल्यांदा एक रेक्टँग्युलर आहे, रेक्टँगल तो मी ड्रॉ केलेला आहे. त्या रेक्टँग्युलरला मी कॅपिटल U म्हणजे युनिव्हर्सल सेटसाठी डिनोट केलं आहे. आता युनिव्हर्सल सेटमध्ये व्हॅल्यू काय दिल्यात? 1, 2, 3, 4, 5 आणि ए हा काय दिला आहे? त्या युनिव्हर्सल सेटमधला एक छोटासा सबसेट, त्याचा एक छोटासा पार्ट. ए इज इक्वल टू 2 आणि 3. मग जो रेक्टँग्युलर काढला आहे, जो युनिव्हर्सल सेट आपण काढलेला आहे, त्यामध्ये एक सर्कल मी ड्रॉ केला जो एसनं मी डिनोट केला. ए इज इक्वल टू, मग एमध्ये व्हॅल्यू कुठल्या आहेत? 2 आणि 3. मग एमध्ये त्या व्हॅल्यू मी पुट केल्या 2, 3. मग ज्या राहिलेल्या व्हॅल्यू आहेत युनिव्हर्सल सेटमधल्या सोडून, कारण 2 ही 3 व्हॅल्यू ऑलरेडी सर्कलमध्ये पुट केली त्यामुळे ती रिपीट रेक्टँग्युलरमध्ये लिहायची नाही. सो नेक्स्ट व्हॅल्यू किती राहिल्या युनिव्हर्सल सेटमध्ये? 1, 4 आणि 5. सो राहिलेल्या व्हॅल्यू मी पुट केल्या 1, 4, 5 आणि जो सर्कल काढलेला आहे तो आपण एनं डिनोट केला आहे, कारण जो सेट आहे सेटमध्ये काय दिल्यात? एच्या व्हॅल्यू 2 आणि 3. सो हा झाला आपला रिप्रेझेंट करून युनिव्हर्सल सेट आणि त्यामध्ये ए हा एक छोटासा सबसेट. युनिव्हर्सल सेट आहे 1, 2, 3, 4, 5 आणि त्याचा सबसेट जो दिलेला आहे ए इज इक्वल टू 2, 3. सो युनिव्हर्सल सेट जो आपण काढलेला आहे यामध्ये रिप्रेझेंट करतो रेक्टँग्युलर. एक रेक्टँग्युलर काढला, रेक्टँग्युलरमध्ये 1, 4, 5 व्हॅल्यू लिहिल्या. ज्या ए ह्या सेटमधल्या व्हॅल्यू आहेत त्या एका सर्कलमध्ये आपण 2 आणि 3 व्हॅल्यू लिहिलेले आहेत. आता अशा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत प्रत्येक टाईपचे सेटचे. मग त्यामध्ये जो फर्स्ट युनियन ऑफ अ सेट. युनियन ऑफ अ सेट म्हणजे काय? युनियनची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. 2 सेट दिलेले असतील तर दोन्ही सेटमधल्या ज्या सगळ्या व्हॅल्यू असतात, जे सगळे इलेमेंट्स येतात त्याला आपण युनियन ऑफ अ सेट म्हणतो. युनियनमध्ये सगळ्या व्हॅल्यू येतात, सेट ए आणि सेट बी मधल्या. फॉर एक्झाम्पल, ए इज इक्वल टू ABCD, B इज इक्वल टू DPQR. सो देन A युनियन B इज इक्वल टू ABCDPQR. हा झाला आपला ए युनियन बी. ए आणि बी मधले सगळे अल्फाबेट विच कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ व्हेन डायग्रॅम ॲज फॉलो. आता व्हेन डायग्रॅम आपल्याला लिहायची. मग पहिल्यांदा एक रेक्टँग्युलर काढायचा. जो रेक्टँग्युलर ड्रॉ केलेला आहे त्याला मी कॅपिटल यूनं डिनोट केले युनिव्हर्सल सेटसाठी. त्यानंतर त्यामध्ये ए आणि बी हे 2 सेट आहेत त्यामुळं ए आणि बी हे 2 मी सेट इथं ड्रॉ केले. 2 सेट मी 2 जे सर्कल आहेत ते 2 सर्कल मी ड्रॉ केलेले आहेत 2 सेटसाठी. पण ते सर्कल असे ड्रॉ केलेले आहेत की त्यामध्ये डी ही व्हॅल्यू कॉमन येते. डी ही व्हॅल्यू सेट एमध्ये पण येते आणि सेट बीमध्ये पण येते. त्यामुळे दोन्ही सर्कल मी एकमेकांमध्ये जॉईन केलेले आहेत. ए ह्या सर्कलमधल्या व्हॅल्यू लिहिल्या मी ABC. बी ह्या सर्कलमधल्या व्हॅल्यू लिहिल्या PQR
आणि त्याचा इंटरसेक्ट जो आहे ए आणि बीमध्ये जी कॉमन व्हॅल्यू आली आहे डी, ती त्या दोन्ही सर्कलमध्ये मी लिहिली आहे. त्याचा थोडा पार्ट, एचा थोडा पार्ट बीमध्ये पण आहे आणि बीचा थोडा पार्ट एमध्ये पण आहे, कारण की डी ही व्हॅल्यू एमध्ये पण आहे आणि बीमध्ये पण आहे. म्हणून ए युनियन बी इज इक्वल टू त्या व्हॅल्यू त्यामध्ये पुट केल्यात. त्यानंतर सेकंड साईडला तुम्ही लिहिलेलं आहे द शॅडेड रिजन शोज ए युनियन बी. जो एरिया ए युनियन बीनं कवर केला आहे तो तुम्ही शॅडेडनं कवर करू शकता, नाही केला तरीसुद्धा चालेल. एक्झाम्पल नंबर सेकंड, सपोज ए इज इक्वल टू 1 2 3, बी इज इक्वल टू 4 5, देन ए युनियन बी इज इक्वल टू 1 2 3 4 5. आता आपल्याला याची डायग्रॅम जी आहे व्हेन डायग्रॅम ती ड्रॉ करायची. दोन सेट दिल्यात ए आणि बी. ए या सेटमध्ये 1 2 3 ह्या व्हॅल्यू आहेत, बी या सेटमध्ये 4 5. यामध्ये कॉमन व्हॅल्यू एकही नाही, त्यामुळं वरती जशी डायग्रॅम आहे तशी डायग्रॅम आपली येणार नाही. ए युनियन बी म्हणजे यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आल्या पाहिजेत. मग आता आपण ड्रॉ कशी करणार बघा. रेक्टँग्युलर आहे, जो आपण पहिल्यांदा रेक्टँग्युलर ड्रॉ करायचा, त्याला कॅपिटल यूनं डिनोट करायचं. त्यामध्ये दोन सर्कल आपले वेगवेगळे आपल्याला ड्रॉ करायला लागणार, कारण सेट ए आणि सेट बी ला दोन्ही सेटला अटॅच करणारी कॉमन व्हॅल्यू यामध्ये एकही नाही. त्यामुळे ए हा सर्कल मी वेगळा ड्रॉ केला आहे आणि बी हा सर्कल मी सेपरेट ड्रॉ केलेला आहे. इथं तुम्हाला दिसतोय बघा, ए हा सर्कल मी वेगळा ड्रॉ केला आहे. तिथं ए हे टायटल द्या, तिथं द्यायचं राहिलेलं आहे. ए ह्या सेटमध्ये व्हॅल्यू 1 2 3, बी या सेटमध्ये 4 5. सो हा झाला आपला ए युनियन बी. युनिव्हर्सल सेटमध्ये हे दोन सेट आहेत ए आणि बी. आणि इथं साईडला लिहिलेलं आहे द शॅडेड रिजन इंडिकेट्स ए युनियन बी. तो जो एरिया आपण ड्रॉ केला आहे, कवर केला आहे, तो कशाचा आहे? ए युनियन बीचा आहे. सेम आता थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, ए इज इक्वल टू 1 3, बी इज इक्वल टू 1 2 3 4 5. ए युनियन बी इज इक्वल टू, ए आणि बी ह्या सेटमधले होल अल्फाबेट येणार 1 2 3 4 5. सो याची डायग्रॅम जी आहे ती आता डायग्रॅम आपल्याला ड्रॉ करायची. डायग्रॅम जी आहे ती बघा, डायग्रॅम मी ड्रॉ केलेली आहे. रेक्टँग्युलर आहे, तो ड्रॉ केला आहे, त्याला कॅपिटल यूनं डिनोट केलं आहे. त्यामध्ये बी हा सेट आहे, बी या सेटमध्ये व्हॅल्यू आहेत 2 4 5. कारण बी ह्या सेटमधली 1 आणि 3 व्हॅल्यू आहे ती ऑलरेडी ए ह्या सेटमध्ये पण आहे. त्यामुळे ए हा सेट मी असा म्हणजे एचा सर्कल असा ड्रॉ केला आहे जो बीमध्ये सुद्धा आला पाहिजे 1 3, कारण त्या व्हॅल्यू एमध्ये पण आहेत आणि बीमध्ये पण आहेत. तुम्हाला वेगळे सेपरेटली जसं फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण ड्रॉ केले तसे ड्रॉ करायचे असतील तर तसेही तुम्ही ड्रॉ करू शकता. तुमच्यावर डिपेंड, ॲज अ चॉईस, तुमच्या डिपेंडनं तुम्ही सर्कल जे आहेत ते ड्रॉ करा. सो बी या सेटमध्ये बघा व्हॅल्यू घेतल्या 2 4 5, ए या सेटमध्ये 1 3 आणि 1 3 ही व्हॅल्यू एमध्ये पण आहे आणि बीमध्ये पण आहे. सो ए युनियन बी इज इक्वल टू 1 2 3 4 5. देन नेक्स्ट एक्झाम्पल, इंटरसेक्शन सेट. इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही सेटमधल्या कॉमन व्हॅल्यू. सो एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये आपण म्हटलेलं आहे, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, ए आणि बी दोन सेट दिल्यात. ए ह्या सेटमध्ये ए बी सी डी, बी ह्या सेटमध्ये डी पी क्यू आर. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, दोन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू, दोन्ही सेटमधला कॉमन अल्फाबेट कोणते येतात दोन्ही सेटमध्ये कॉमन अल्फाबेट, तर डी हा कॉमन अल्फाबेट येतोय. त्यामुळं ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू डी. कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण डी लिहिलं आहे. सो रेक्टँग्युलर ड्रॉ केला, त्याला आपण कॅपिटल यूनं डिनोट केलं.
देन नेक्स्ट त्यामध्ये दोन सेट ड्रॉ केले, सेट ए, सेट बी. सेट एमध्ये आपण ABC हे अल्फाबेट पुट केले, सेट बीमध्ये PQR. देन नेक्स्ट D हा अल्फाबेट जो आहे तो दोन्ही सेटमध्ये कॉमन आहे. सो दोन्ही सर्कल जे आहेत ते मी एकमेकांमध्ये असे जॉईंट काढले आणि त्याचा जो इंटरसेक्ट होतो आहे सेट एचा आणि सेट बीचा जो कॉमन भाग येतो आहे जो त्याला मी स्मॉल D म्हटले आणि तो शॅडेडनं कवर केलेला आहे. म्हणजे तो पार्ट कुठला आहे, ए इंटरसेक्शन बीचा आहे. जी व्हेन डायग्राम आहे त्यामधला ए इंटरसेक्शन बीचा जो पार्ट आहे त्याला मी शॅडेडनं कवर केलेलं आहे. सो हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट आहे सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलमध्ये दोन सेट दिलेले आहेत, सेट ए आणि सेट बी. सेट एमध्ये 1 2 3 ह्या व्हॅल्यू आहेत, सेट बीमध्ये 4 5 ह्या व्हॅल्यू आहेत. एमध्ये 1 2 3 आणि बीमध्ये 4 5. देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, आता इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही सेटमधल्या कॉमन व्हॅल्यू. तर ए इंटरसेक्शन बी इथं कॉमन व्हॅल्यू येते का, नाही येत. ज्यावेळेस कॉमन व्हॅल्यू येत नाही, इंटरसेक्शन कॅल्क्युलेट होत नाही, त्यावेळेस आपण काय करतो, फाय रिकामा सेट लिहितो किंवा त्याला फायनं डिनोट करतो. दोन्हीपैकी एक तुम्ही चूज करू शकता सिम्बॉल. एकतर एम्प्टी सेट लिहा, अदरवाईज तुम्ही फायचा सिम्बॉल यूज करा. सो नेक्स्ट वी ड्रॉ द रेक्टँग्युलर फॉर्म. सो रेक्टँग्युलर ड्रॉ केलेला आहे, त्याला मी कॅपिटल यू म्हणजे युनिव्हर्सल सेटनं डिनोट केलेलं आहे. त्या युनिव्हर्सल सेटमध्ये दोन सेट आहेत, दोन सबसेट आहेत त्याचे, सेट ए आणि सेट बी. दोन्हीही सेट वेगवेगळे आहेत, दोन्ही सेटमध्ये कॉमन अल्फाबेट येत नाही, त्यामुळं मी सेट ए हा सेपरेट सर्कल काढलेला आहे, सेट बीचा सेपरेट. सो एमध्ये एच्या व्हॅल्यू पुट केल्यात मी 2 1 2 3, बीमध्ये बीच्या व्हॅल्यू पुट केल्यात 4 5. सो नेक्स्ट ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 5. दोन्हीमध्ये एकही कॉमन व्हॅल्यू येत नाही. Then next example, A is equal to 1 3, B is equal to 1 2 3 4 5. A intersection B is equal to, A intersection B म्हणजे दोन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू, ए आणि बीमध्ये कॉमन व्हॅल्यू कोणती येते, 1 आणि 3. सो आन्सर आलं ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1 3. मग आता असे सर्कल ड्रॉ करायचे ज्याचा इंटरसेक्ट हा आपला 1 आणि 3 आला पाहिजे. तुम्ही फर्स्ट नंबरची जी डायग्रॅम दिसती तशी जरी डायग्रॅम ड्रॉ केली, सेट ए आणि सेट बी, ए हा सेटचा जो पार्ट आहे तो रिकामा राहील, कारण इंटरसेक्शन जिथं झालेलं आहे तिथं 1 आणि 3 ही व्हॅल्यू येईल. त्यामुळे एचा जो सर्कल आहे तो रिकामा राहील. तुम्हाला तसा जर ड्रॉ करायचा नसेल तर स्क्रीनवरती दिसतोय ए हा सर्कल जो की मी हाफ काढलेला आहे 1 आणि 3, बी हा सर्कल 2 4 5, कारण 1 आणि 3 ह्या व्हॅल्यू एमध्ये पण आहेत आणि त्या बीमध्ये सुद्धा आहेत आणि तो इंटरसेक्शनचा आपले पॉईंटसुद्धा आहे. सो डिपेंड तुमच्यावर आहे डायग्राम तुम्ही कशी काढताय. सो इंटरसेक्शन बी इज इक्वल टू आन्सर आलं 1 3. सो नेक्स्ट आहे डिफरन्स ऑफ अ सेट. डिफरन्स ऑफ अ सेट, डिफरन्स ऑफ अ टू सेटची कन्सेप्ट आपण बघितलेली आहे प्रिव्हियस लेक्चरलाच. एक्झाम्पल नंबर फर्स्ट यामध्ये दिले, व्हेन डायग्राम आपल्याला इथे ड्रॉ करायची. ए इज इक्वल टू 2 4 6 8, बी इज इक्वल टू 1 3 6. सो ए डॅश बी म्हणजेच ए डिफरन्स बी इज इक्वल टू अशा व्हॅल्यू ज्या फक्त ए ह्या सेटमध्येच हव्या आहेत त्या बी ह्या सेटमध्ये नको आहेत आपल्याला. ज्या फक्त ए ह्या सेटलाच बिलॉंग करणार त्या बी ह्या सेटला बिलॉंग करणार नाही. सो ए डिफरन्स बी इज इक्वल टू फक्त एमध्येच असणाऱ्या व्हॅल्यू कोणत्या आहेत, 2 4 आणि 8, 2 4 8. सो ए डिफरन्स बी इज इक्वल टू 2 4 8. देन नेक्स्ट वेन डायग्राममध्ये आपण ते पुट केलं. वेन डायग्राम कॅपिटल यू इज इक्वल टू, यू मीन्स युनिव्हर्सल सेट, त्यामध्ये दोन सर्कल ड्रॉ केल्यात ए बी. ए ह्या सेटमध्ये व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत एच्या 2 4 8,
बी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत 1 3 6 ही व्हॅल्यू दोन्ही सेटमध्ये कॉमन आहे, त्यामुळे दोन्ही सर्कल जिथं इंटरसेक्ट झाल्यात तिथं मी 6 ही व्हॅल्यू लिहिली आणि ॲन्सर आपलं काय आहे ए डॅश बीचं म्हणजे ए डिफरन्स बीचं 2 4 8. तो जो एरिया आहे 2 4 8 ज्या व्हॅल्यू लिहिल्यात ए ह्या सेटमध्ये तो मी शॅडेडनं कवर केलेला आहे. दिस शॅडेड रिजन शोज ए डिफरन्स बी. देन नेक्स्ट बी डिफरन्स ए. जो राहिलेला एरिया आहे तो कशाचा राहिला बी डिफरन्स एचा, म्हणजे त्या व्हॅल्यू फक्त बी ह्या सेटमध्ये आहेत, त्या ए ह्या सेटमध्ये नाहीत. सो बी डिफरन्स ए इज इक्वल टू 1 3. नेक्स्ट पॉईंट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट मध्ये काय केलं आहे बघा. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट त्यामध्ये युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5 6 7 8 हा आहे युनिव्हर्सल सेट. त्यामध्ये दोन सेट खाली दिलेले आहेत, सेट ए आणि सेट बी. सेट एमध्ये 2 4 6 8 हे 4 अल्फाबेट आहेत. सेट बीमध्ये 1 3 6 हे 3 अल्फाबेट आहेत. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजे काय असतो. ए कॉम्प्लिमेंट दिला तर ए मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत 2 4 6 8 ह्या व्हॅल्यू आपण युनिव्हर्सल सेटमधून कट करतो, त्या रिमूव्ह करतो. मग युनिव्हर्सल सेटमधून जर 2 4 6 8 ह्या व्हॅल्यू कट केल्या तर व्हॅल्यू ज्या शिल्लक राहतील त्याला आपण म्हणणार ए कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बी ह्या सेटमधल्या व्हॅल्यू 1 3 6 या युनिव्हर्सल सेटमधून कट करायच्या 1 3 6. देन नेक्स्ट ज्या व्हॅल्यू राहतील शिल्लक त्या म्हणजे आपल्या बी कॉम्प्लिमेंट. सो आता आपण बघूया पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायचं. सो फर्स्ट ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए ह्या सेटमध्ये व्हॅल्यू कोणत्या आहेत 2 4 6 8. युनिव्हर्सल सेटमधून 2 4 6 8 हे जे इवन नंबर आहेत ते इवन नंबर कट केले मी, कारण ए कॉम्प्लिमेंट आधी ड्रॉ करूया आपण, नंतर बी कॉम्प्लिमेंट. 2 4 6 8 ह्या व्हॅल्यू जे इवन नंबर आहेत ते युनिव्हर्सल सेटमधून मी रिमूव्ह केले. 2 कट केला, 2 वर ऑब्लिक मारली, 4 वर 6 आणि 8. मग युनिव्हर्सल सेटमध्ये शिल्लक कुठल्या व्हॅल्यू राहिल्या 1 3 5 7. सो ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 3 5 7. सॉरी तिथं बाय मिस्टेक 4 आलेला आहे, तो 4 कट करा. 1 3 5 7 तर बाय मिस्टेक 4 आलेला आहे, 4 कट करा त्यातून. सो खाली ड्रॉ करायचं आहे वेन डायग्राम. पहिल्यांदा रेक्टँग्युलर जो आहे तो रेक्टँग्युलर मी ड्रॉ केला आहे, त्याला कॅपिटल यूनं डिनोट केलं आहे. त्यानंतर ए हा सेट कुठला दिला आहे 2 4 6 8. तो ए हा सर्कल काढा. ए ह्या सर्कलमध्ये 2 4 6 8 ह्या व्हॅल्यू मी लिहिलेल्या आहेत. देन ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्या व्हॅल्यू युनिव्हर्सल सेटमधून कट करायच्या 2 4 6 8. शिल्लक कोणत्या व्हॅल्यू राहतात आपल्या 1 3 5 7. सो युनिव्हर्सल सेटमध्ये लिहा 1 3 5 7. युनिव्हर्सल सेटमध्ये जी 4 व्हॅल्यू आहे ती कट करा, ती डबल झालेली आहे 4 व्हॅल्यू, तिथं मिस्टेक झाली, 4 ही व्हॅल्यू रिपीट आलेली आहे. सो सिमिलरली बी कॉम्प्लिमेंट तुम्ही ड्रॉ करा तुमच्या नोटबुकमध्ये. बी कॉम्प्लिमेंट जो आहे तो तुम्ही ड्रॉ करा तुमच्या नोटबुकमध्ये. देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. डिटरमाइन ए युनियन बी, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी, बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट, ए डिफरन्स बी. हे आपल्याला सॉल्व करायचे आहेत. म्हणजेच ए युनियन बी, त्यानंतर ए डॅश इंटरसेक्शन बी, बी डॅश इंटरसेक्शन ए डॅश युनियन बी डॅश आणि ए डिफरन्स बी. सो पहिल्यांदा आपण एच्या व्हॅल्यू काय दिल्यात एक्झाम्पलमध्ये बघूया. ए बी दोन सेट दिलेले आहेत, त्यानंतर युनिव्हर्सल सेट हा आपल्याला दिलेला आहे. फर्स्ट ए ह्या सेटमध्ये व्हॅल्यू दिल्यात 1 5
7 10. त्या व्हॅल्यू लिहून घ्या. A इज इक्वल टू 1 5 7 10. B इज इक्वल टू, बी या सेटमध्ये व्हॅल्यू काय दिल्यात 1 7 12 15. देन नेक्स्ट युनिव्हर्सल सेट आहे 1 2 3 डॉट डॉट अप टू 15 पर्यंत. युनिव्हर्सल सेट दिलेला आहे 15 पर्यंत. सो एक्झाम्पल फर्स्ट लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आता आपण 1 बाय 1 जे पॉईंट्स दिले आहेत त्यामध्ये कॅल्क्युलेट करायला ते कॅल्क्युलेट करूया. आता त्यामध्ये फर्स्ट आन्सर लिहिताना तिन्ही सेट जे आहेत ते मी रिपीट लिहून घेतल्यात. A इज इक्वल टू 1 5 7 10, B इज इक्वल टू 1 7 12 15 आणि युनिव्हर्सल सेट दिलाय 1 टू 15 पर्यंत. सो फर्स्ट A युनियन B. A युनियन B मीन्स A आणि B ह्या सेटमधल्या ऑल इलेमेंट्स. A युनियन B. मग A आणि B मधले सगळे इलेमेंट्स कोणते येतात सिरीजनं 1 5 7 10 12 अँड 15. देन नेक्स्ट सॉल्व करणार आपण A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B. A कॉम्प्लिमेंट, पहिल्यांदा A कॉम्प्लिमेंट आपण सॉल्व करूया. A कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, A कॉम्प्लिमेंट म्हणजे A ह्या सेटमध्ये ज्या व्हॅल्यू आहेत 1 5 7 10 ह्या व्हॅल्यू युनिव्हर्सल सेटमधून रिमूव्ह करा, कट करा. युनिव्हर्सल सेट आपला काय आहे 1 2 3 अप टू 15 पर्यंत. 15 पर्यंत युनिव्हर्सल सेटमध्ये व्हॅल्यू आहेत 15 पर्यंत. त्यामधून 1 5 7 10 ही व्हॅल्यू जर रिमूव्ह केली तर A कॉम्प्लिमेंट आपला काय आला A कॉम्प्लिमेंट डिनोट करायसाठी 3 सिम्बॉल आहेत. ते आधीच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये A कॉम्प्लिमेंटची जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये तुम्हाला मी दिलेले आहेत. डॅश आहे, बार आहे आणि A कॉम्प्लिमेंटसाठी स्मॉल c सुद्धा यूज केलेला आहे. सो A कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू कट होईल, 2 3 4 5 व्हॅल्यू कट होईल, 6 7 व्हॅल्यू कट होईल, 8 9 10 व्हॅल्यू कट होईल. देन 11 12 13 14 15. लास्टला तिथं 15 व्हॅल्यू लिहा. 15 व्हॅल्यू लिहायची राहिली A कॉम्प्लिमेंटमध्ये 2 3 4 6 8 9 11 12 13 14 15. सो A कॉम्प्लिमेंट झाला सॉल्व करून. देन A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B. मग B हा सेट आपल्याला माहिती आहे. B ह्या सेटमध्ये व्हॅल्यू काय आहेत 1 7 12 15. जो A कॉम्प्लिमेंट आलेला आहे त्यामध्ये आणि B ह्या सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू कोणत्या आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे. B ह्या सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू B आणि A कॉम्प्लिमेंट यामध्ये कॉमन व्हॅल्यू कोणती आहे ते बघा. A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B. B ह्या सेटमध्ये व्हॅल्यू आहेत 1 7 12 15. यातल्या A कॉम्प्लिमेंटमध्ये कोणत्या व्हॅल्यू आहेत 1 व्हॅल्यू नाही, 7 पण नाही, 12 आणि नेक्स्ट काय 15. सो 12 आणि 15 ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्या कॉमन आहेत. A कॉम्प्लिमेंटमध्ये 14 पर्यंतच व्हॅल्यू दिसते. सो 15 ही व्हॅल्यू लिहून घ्या. ही व्हॅल्यू तिथे लिहून घ्या. and then A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B इज इक्वल टू, आन्सर काय आलं A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B इज इक्वल टू 12 अँड 15. सिमिलरली थर्ड क्वेश्चनमध्ये काय आहे अपोजिट आहे B कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन A. सो फर्स्ट ऑफ ऑल B कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचं. सो B ह्या सेटमध्ये व्हॅल्यू काय आहेत 1 7 12 15. सो 1 7 12 15 ह्या व्हॅल्यू काय करायच्यात आपल्याला रिमूव्ह करायच्यात युनिव्हर्सल सेटमधून. 1 7 12 15 ह्या 4 व्हॅल्यू युनिव्हर्सल सेट जो आहे 1 टू 15 त्यातून रिमूव्ह केल्या. 1 कट केली, 7 12 आणि 15. तर युनिव्हर्सल सेटमध्ये व्हॅल्यू कुठल्या राहिल्या शिल्लक 2 3 4 5 6 8 9 10 12
13 14. सो बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू व्हॅल्यू आल्या तुमच्या. देन नेक्स्ट बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए. ए ह्या सेटमधल्या व्हॅल्यू आणि बी कॉम्प्लिमेंट ह्या सेटमधल्या व्हॅल्यू यामध्ये कॉमन व्हॅल्यू कोणती आहे ते बघायचं. ए ह्या सेटवरती क्वेश्चनमध्ये बघा ए ह्या सेटमध्ये व्हॅल्यू कुठली आहेत आणि बी ह्या सेटमध्ये त्यातल्या कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत ज्या की कॉमन व्हॅल्यू आहेत. तर कोणत्या व्हॅल्यू आहेत ती 5 आणि 10 या दोन्ही व्हॅल्यू ए ह्या सेटमध्ये आहेत आणि त्या बी कॉम्प्लिमेंट ह्या सेटमध्ये सुद्धा आहेत. सो बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए इज इक्वल टू 5 10. 5 10. नेक्स्ट 4th नंबरचा क्वेश्चन आहे ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. ऑलरेडी ए कॉम्प्लिमेंट आपण सॉल्व केलेला आहे वरती, बी कॉम्प्लिमेंट सुद्धा आपण सॉल्व केलेला आहे आणि ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट मधल्या होल व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यू येणार. तिथं 15 ही व्हॅल्यू लिहा ए कॉम्प्लिमेंटमध्ये, त्यामुळे खाली पण चेंजेस होणार आहेत. खाली पण 15 ही व्हॅल्यू येईल. ए कॉम्प्लिमेंटच्या व्हॅल्यू लिहिल्यात 2 3 4 6 8 9 11 12 13 14 आणि 15. तिथं 15 ही एक व्हॅल्यू ॲड करा ए कॉम्प्लिमेंटमध्ये. बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 2 3 4 5 6 8 9 10 11 13 14. So A complement union B complement is equal to 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 and 15. यामध्ये फक्त 1 ही व्हॅल्यू येणार नाही, अदरवाइज सगळ्या व्हॅल्यू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंटमध्ये आपल्या येतील. हे आहे 4th नंबरचा पॉईंट. आता त्यानंतर एक्झाम्पलमध्ये जो लास्ट पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे ए डिफरन्स बी. ए डिफरन्स बी म्हणजे काय तो आता आपण बघूया. ए डिफरन्स बी म्हणजे त्या व्हॅल्यू फक्त ए ह्या सेटमध्येच हव्या आहेत, त्या बी ह्या सेटमध्ये नको आहेत. मग वरती बघा एक्झाम्पलमध्ये काय येतात. ए डिफरन्स बी ज्या व्हॅल्यू फक्त ए ह्या सेटमध्येच हव्या आहेत त्या बी ह्या सेटमध्ये नको. मग अशा व्हॅल्यू कोणत्या येतात 5 and 10. 5 and 10. 5 and 10. फाइव and 10. ओके. ए डिफरन्स बी इज इक्वल टू 5 10. कसा आलेला आहे आन्सर हवा असेल तर वरती एक्झाम्पलमध्ये बघा. ए मध्ये व्हॅल्यू काय आहेत 1 5 7 10. बी मध्ये व्हॅल्यू आहेत 1 7 12 15. मग अशा व्हॅल्यू पाहिजेत आपल्याला ए डिफरन्स बी म्हणजे ज्या फक्त ए ह्या सेटलाच बिलॉंग करतील, त्या 8 ह्या सेटमध्येच असतील, त्या व्हॅल्यू आपल्याला बी ह्या सेटमध्ये नको आहे. मग ए मध्ये 1 ही व्हॅल्यू आहे ती बी मध्ये पण आहे, 7 व्हॅल्यू सुद्धा ए मध्ये पण आहे बी मध्ये, पण 5 आणि 10 ही व्हॅल्यू फक्त ए ह्या सेटमध्येच आहेत, त्या बी ह्या सेटमध्ये नाहीत. म्हणून ए डॅश बी इज इक्वल टू 5 अँड 10. सो 5 आणि 10 हे आलं आपलं आन्सर ए डॅश बी. देन नेक्स्ट जे आहे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल नंबर इफ ए बी सी 3 सेट दिलेले आहेत, सॉरी ए बी सी डी 4th सेट दिलेले आहेत. ए बी सी डी. ए ह्या सेटमध्ये व्हॅल्यू आहेत 1 2 3 4. बी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू आहेत 3 4 5 6. सी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू आहेत 5 6 7 8. डी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू आहेत 7 8 9 10. टू फाइंड ए युनियन बी, ए युनियन बी युनियन सी,
बी युनियन सी युनियन डी, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन डी, ए युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी, ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. सो फर्स्ट आपण सॉल्व करणार ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे काय, तर ए आणि बी मधल्या सगळ्या व्हॅल्यू. सो ए युनियन बी मध्ये काय आन्सर येते 1 2 3 4 5 6. ए आणि बी मधल्या सगळ्या व्हॅल्यू येणार. त्यानंतर ए युनियन बी युनियन सी म्हणजे ए बी सी तिन्ही सेटमधल्या सगळ्या व्हॅल्यू. सो पहिल्यांदा ए युनियन बी युनियन सी आन्सर बघा 1 2 3 4 5 6. हे आपला आन्सर राईट आलेलं आहे. साईडला ज्या वेन डायग्राम काढल्या त्या काढायची गरज नाही. त्यानंतर ए युनियन बी युनियन सी. ए युनियन बी युनियन सी मध्ये काय येते आन्सर, ए युनियन बी युनियन सी 1 2 3 4 5 6 7 8 सगळ्या व्हॅल्यू येणार. त्यानंतर बी युनियन सी युनियन डी. आता बी पासून सुरू करायची, ए हा सेट घ्यायचा नाही. 3 4 5 6 7 8 9 10 हे झालं आपलं बी युनियन सी युनियन डी. त्यानंतर ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. पहिल्यांदा आपण थर्डचा आन्सर बघूया बरोबर आहे का. बी युनियन सी युनियन डी 3 4 5 6 7 8 9 10 ओके बरोबर आहे. आता ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. ए बी सी मध्ये कॉमन व्हॅल्यू कोणत्या आहेत बघूया. ए बी सी मध्ये तिन्हीमध्ये कॉमन व्हॅल्यू पाहिजे. ए आणि बी मध्ये आहे आणि ती सी मध्ये नाही असं नको आहे. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी म्हणजे तिन्हीही सेटमध्ये ती व्हॅल्यू पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 ही व्हॅल्यू ए मध्ये पण पाहिजे, बी मध्ये पण पाहिजे आणि सी मध्येही पाहिजे, तरच आपण म्हणणार ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू 1. मग 1 ही व्हॅल्यू तिन्ही सेटमध्ये आहे का, ए बी सी मध्ये नाही. 2 ही व्हॅल्यू तिन्ही सेटमध्ये आहे का, नो. 3 व्हॅल्यू तिन्ही सेटमध्ये आहे का, नो नाही. त्यानंतर फोर्थ ही व्हॅल्यू तिन्ही सेटमध्ये आहे का, नाही. अगेन फिफ्थ ही व्हॅल्यू आहे का, नाही. 6 पण नाही. 7 8 म्हणजे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इक्वल टू 5 एम्प्टी सेट येणार रिकामा. सो त्याचं आन्सर आलं 5 सेट एम्प्टी सेट. सो नेक्स्ट ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन डी. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन डी. सो त्याचा आन्सर काय येते बघा. ए बी आणि डी सी हा सेट इथं धरायचा नाही. ए बी डी ए बी डी ह्या तिन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू कोणती येते बघा. व्हॅल्यू तिन्हीही सेटमध्ये आपल्याला हवी. ए बी आणि डी मध्ये ए 1 to 4 पर्यंत आहे, बी 3 to 6 पर्यंत आहे आणि डी 7 to 10 पर्यंत आहे. सो तिन्ही सेटमध्ये एकही कॉमन व्हॅल्यू नाही. सो ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन डी इज इक्वल टू 5 एम्प्टी सेट रिकामा सेट येणार. देन नेक्स्ट ए युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी. ए युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी. सो फर्स्ट आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेणार बी इंटरसेक्शन सी आणि ए हा सेट आपण ॲज इट इज लिहून घेणार कॅल्क्युलेशनमध्ये. मग ए हा सेट ॲज इट इज लिहून घ्या 1 2 3 4. देन नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व करणार बी इंटरसेक्शन सी. बी आणि सी ह्या सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू कोणती येते. बी ह्या सेटमध्ये बी आणि सी मध्ये कॉमन व्हॅल्यू कोणत्या येतात 5 and 6. बी आणि सी मध्ये कॉमन व्हॅल्यू कोणती येते 5 and 6. सो ए युनियन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू काय 1 2 3 4 5 6. इथे बघा सॉल्व केलेलं आहे. सो पहिल्यांदा बी इंटरसेक्शन सी सॉल्व करून घेणार. बी इंटरसेक्शन सी काय आला आहे 5 आणि 6 आणि ए हा सेट आपला आहे 1 2 3 4 आणि युनियन विचारला आहे त्यामुळं
ए युनियन बी इंटरसेक्शन सी. त्यामुळं 1 2 3 4 5 6. देन नेक्स्ट लास्ट त्यामध्ये काय क्वेश्चन दिला आहे सॉल्व करायला. ए युनियन बी ब्रॅकेट कंप्लीट इंटरसेक्शन ए युनियन सी. 2 ब्रॅकेट दिल्यात. 1 बाय 1 दोन्हीही ब्रॅकेट आधी सॉल्व करूया आणि दोन्ही ब्रॅकेट सॉल्व करून झाली की दोन्हीमध्ये कॉमन अल्फाबेट कोणते आहेत ते चेक करूया. पहिल्यांदा ए युनियन बी म्हणजे ए आणि बी मधले सगळे इलेमेंट्स येणार. त्यानंतर ए युनियन सी ए आणि सी मधले सगळे अल्फाबेट आणि देन नेक्स्ट आपण त्या दोन्ही सेटमध्ये कॉमन अल्फाबेट कोणते येतात ते बघूया. सो ए युनियन बी फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करणार. ए युनियन बी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 हा आला ए युनियन बी. देन ए युनियन सी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 इथं सॉल्व केलेलं आहे. युनियन बी 1 2 3 4 5 6. देन नेक्स्ट ए युनियन सी 1 2 3 4 5 6 7 8 आणि दोन्ही सेटमध्ये सिम्बॉल कुठला आहे इंटरसेक्शनचा. तर दोन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू कुठली येतात. दोन्ही सेटमध्ये 1 2 3 4 5 6. सो ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 हे झालं आपलं फायनल ॲन्सर. आता सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन आहे. यामध्ये 3 सेट दिल्यात आणि युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. ए ह्या सेटमध्ये 1 2 3 4 व्हॅल्यू आहेत. बी ह्या सेटमध्ये 2 4 6. सी ह्या सेटमध्ये 1 2 5. युनिव्हर्सल सेट दिलेला आहे 1 2 3 डॉट डॉट अप टू 8 पर्यंत. देन फाइंड करायला खाली 4th पॉईंट दिलेले आहेत. कॅल्क्युलेट करा बघा कॅल्क्युलेट होतात का हे 4th पॉईंट. ए कॉम्प्लिमेंट युनियन in bracket B difference C. Second, A complement intersection in bracket B difference C. Third, A difference in bracket B complement difference C complement. Fourth number ला A complement intersection in bracket B complement union C complement. सो आपण फर्स्ट सॉल्व करूया. ए कॉम्प्लिमेंट युनियन बी डिफरन्स सी. पहिल्यांदा ए कॉम्प्लिमेंट आपण सॉल्व करूया. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. ए ह्या सेटमध्ये किती व्हॅल्यू आहेत 4 व्हॅल्यू आहेत 1 2 3 4. मग ह्या व्हॅल्यू युनिव्हर्सल सेटमधून जर कट केल्या तर युनिव्हर्सल सेटमध्ये शिल्लक किती व्हॅल्यू राहतील 1 2 3 4 कट केल्यानंतर 5 6 7 8. सो ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 5 6 7 8. इथं सॉल्व केलेलं आहे. ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 5 6 7 8. 5 6 7 8. नेक्स्ट बी डॅश सी म्हणजेच बी डिफरन्स सी म्हणजे अशा व्हॅल्यू पाहिजेत त्या फक्त बी ह्या सेटमध्येच हव्यात, त्या सी ह्या सेटमध्ये नको आहेत. मग फक्त बी ह्या सेटमध्ये असणाऱ्या व्हॅल्यू कोणत्या आहेत 4 आणि 6. सो बी डिफरन्स सी इज इक्वल टू 4 6. सो ए कॉम्प्लिमेंट युनियन बी डिफरन्स सी इज इक्वल टू युनियनचा सिम्बॉलमध्ये आहे म्हणजे ए कॉम्प्लिमेंट आणि बी डिफरन्स सी मध्ये ज्या व्हॅल्यू आले त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला यामध्ये लिहायच्या आहेत युनियनमध्ये. सो 4 5 6 7 8 ह्याला आपलं ए कॉम्प्लिमेंट युनियन बी डिफरन्स सीचं ॲन्सर 4 5 6 7 8. सिमिलरली सेकंड सॉल्व करताना ए कॉम्प्लिमेंट आहे असा लिहून घ्यायचा 5 6 7 8. बी डिफरन्स सी आहे असा लिहून घ्यायचा 4 6. इंटरसेक्शन विचारलेला आहे. इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू कोणती आहे. दोन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू 6 आहे. त्यामुळं ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी डिफरन्स सी इज इक्वल टू 6. देन
थर्ड आहे तर थर्ड सॉल्व करायचं आता. थर्ड आणि फोर्थ बघा सॉल्व होतोय का. थर्ड आणि फोर्थ सॉल्व करा तुम्ही. बघा ॲन्सर काय येतात. थर्ड आणि फोर्थचे ॲन्सर सेम हे ॲन्सर येतील, थर्ड आणि फोर्थचे. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ अ 2 सेट, जो पॉईंट आपण स्टार्ट करणार आहे. कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ अ 2 सेट्स. आज इथं आपण स्टॉप करूया.